भारताच्या संविधानावर चर्चा करीत आहोत। याचं निमित्त आहे की आपल्या भारत देशाच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली। किती वर्ष? आपण 26 नोव्हेंबर 1949 ला आम्ही हे संविधान स्वीकारलं असं आपण रोज म्हणतो, बरोबर आहे। आणि 26 जानेवारी 1950 ला आपण एक अंमलबजावणीमध्ये आणलं। तरी भारताने स्वीकारलं कधी? 26 नोव्हेंबर 1949 आणि संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950। कधी? 26 जानेवारी 1950 ला। आणि त्या दिवशीपासूनच आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, बरोबर आहे ना? प्रजासत्ताक दिन करतो की नाही 26 जानेवारीला? तर या संविधानामध्ये काय आहे की आपला भारत देश कोणत्या नियमानुसार चालायला पाहिजे। कारण एवढा मोठा भारत देश आणि नियमाने चालवायचं नाही तर मग कसं? मग कोणी म्हणेल माझा नियम, कोणी माझा नियम, मग कसं करायचं? म्हणून एक संविधान तयार करण्यात। तर याच्यामध्ये संघीय, संसदीय, घटनात्मक आणि प्रजासत्ताक अशा प्रकारची शासन प्रणाली आहे। यामध्ये कार्यकारी, विधिमंडळ आणि न्यायपालिका ह्या 3 शाखा आहेत। किती शाखा आहेत? 3। किती शाखा आहेत? 3 शाखा। आणि वैधानिक संस्था आहेत 2। एक आहे राज्यसभा आणि दुसरी लोकसभा। काय आहे? राज्यसभा आणि लोकसभा। या संविधानानुसार कार्य करायचं काम कोणाचं? संविधानानुसार सर्व देश चालवायचं काम आहे पंतप्रधान, त्यानंतर कनिष्ठ सभागृह आणि मंत्रिमंडळ, देशाचं मंत्रिमंडळ। त्यामध्ये आपल्या न्यायपालिका म्हणजे त्याला आपण कोर्ट म्हणतो। तर यामध्ये सर्वोच्च न्यायालय, दिल्लीला उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय अशा 3 प्रकारचे न्यायालय आहेत। आमदार यांची सुद्धा निवडणूक निवडूनच ते येतात। यामध्ये एकूण घटना दुरुस्त्या झाल्या होत्या। आता घटना तर तयार झाली, पण या घटना तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल करावा लागते कधी कधी। पहिल्याच्या त्यावेळेचे 1950 चे नियम, मग त्यामध्ये काहीतरी वेळेनुसार बदल करावा लागते। तसे बदल करत गेले आणि थोडस दुरुस्त झाले आणि अशा एकूण आतापर्यंत 105 वेळा दुरुस्त झाल्या। किती वेळा? 105 वेळा दुरुस्त्या झालेल्या आहेत। आणि शेवटची घटना दुरुस्ती 105वी हे 15 ऑगस्ट 2021 ला झाली। संविधान तयार केलं आणि जे काही घटना तयार झाली ती घटना मग आहे कुठं? तो संविधान कुठं आहे? मूळ जे आता लिहिलेलं होतं ते लिहिलेलं संविधान कुठं आहे? तर संसदेमध्ये ठेवून आहे। संसद जिथे पंतप्रधान जतन करून ठेवलेलं आहे संसदेमध्ये। आणि तसं भारत देश स्वतंत्र व्हायच्या पहिले इंग्रजांच्या काळातला 1935 चा भारतीय सरकारचा कायदा होता आणि तो कायदा बदलून या
दोन्ही भाषेत लिहिलेलं संविधान आणि त्या वेळेला हातानं लिहिलेलं आहे त्यांनी. कशानं लिहिलेलं आहे? हाताने. कोणी लिहिलं? नारायण रायजादा यांनी. कोणी लिहिलं होतं? बिहारी नारायण रायजादा यांनी हातानं लिहिलं. सांग बरं. या काळात एकूण 165 दिवस 11 सत्रे झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली, जी 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली. सामाजिक अधिग्रहित प्रदेशाचे मानले जाते, कारण त्या सरकार कायदे मंडळ आणि न्यायपालिका यांच्याद्वारे सर्व जणांना सर्व अधिकारांची समानता आणि आहेत. संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालं म्हणून जे वर्षभर महोत्सव चालू आहे, संविधान महोत्सव, त्यानुसार आपण आज एक या ठिकाणी संविधानावर एक चर्चा आयोजित केली होती आणि सर्वांनी खूप सुंदर अशी माहिती दिली. सर्वांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी थांबूया. चला.